वाव, गाजराचा हलवा बनवतेस? पण तुला गोड नाही लागणार. काय उपयोग? का? अगं, तुला खरंच वाटतं का केदार युवीशी कॉम्पिटिशन करू शकेल? तो ओरिजिनल खांडेकर. हे M&N कसं चालतं, तिथे काय करायचं असतं हे त्याला सगळं माहिती आहे. लहानपणापासून बघतोय तो. आणि केदार, त्याने काहीही केलं ना तरी तो युवराजच्या आजूबाजूला पण येऊ शकत नाही. निशी, तुला शाळेत असताना ती ससा कासवाची गोष्ट शिकवली होती का ग? ऑफकोर्स पाठ केली होती. मग नुसतीच पाठ केली होतीस, त्यातनं काही बोध नाही घेतलास? म्हणजे स्लो अँड स्टेडी विन्स द गेम. हळूहळू का होईना, पण जर सातत्य असेल ना तर माणसाला यश नक्की मिळतं. केदारचंही तसंच होईल. कम ऑन तारिणी, ती एक ओल्ड स्टोरी आहे. आत्ताच्या गोष्टीमध्ये कासव झोपू शकतं आणि ससा जिंकूही शकतो. म्हणजे अगं म्हणजे काळानुसार गोष्ट बदलायला हवी ना, अपडेट व्हायला हवी. पण या सगळ्यात एक गोष्ट चांगली झाली आहे, युवराज भाऊजींनी काम सुरू केलं, ते महत्वाचं. जास्त बोलतेस ना तू तारिणी. माझा युवी जेव्हा चॅनलचा CEO होईल ना तेव्हा कळेल. अगं मी चांगलंच बोलत होते, चिडतीयस कशाला? मी चिडते कशाला म्हणजे तू का बोलतेस असं? बरं ठीक आहे, सॉरी, माझी चूक होती. गाढवा पुढे वाचली गीता. करेक्ट. काढव मी ऐक निशी, हा हलवा झालाय, तो करपू देऊ नकोस आणि झाला की फक्त वाटीत काढून ठेव. हा, मी आलेच. आगाऊ कुठली, जास्त शहाणपणा करतेस ना. आता बघ, ताई या ससा कासवाच्या गोष्टीत आहे ना, माझा ससा टुनुक टुनुक उड्या मारत स्पर्धा जिंकणार आणि तुझा कासव दाराडूर झोपणार. केदार उद्या सकाळी लवकर उठूच शकणार नाही. एका वाटीत मी झोपेचं औषध टाकलं आणि तीच वाटी मी स्वतः त्याला देणार आहे. कशी वाटली माझी आयडिया? मला एक गोष्ट सांग, लहानपणी आपल्याला जेव्हा रामायण आणि महाभारत दाखवायचे तेव्हा तू महाभारतातलं फक्त शकुनी मामाचंच काम बघायचीस का ग? काय 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 असं ए काय 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 झालं असायला? युवी, अरे माझा जन्मच झाला नव्हता तेव्हा. ठीक आहे, पण तू आता जन्माचं सार्थक केलंयस. हा, गुड, व्हेरी गुड आयडिया, ब्रिलियंट निशी. आता त्या केदारची कशी मजा होते ना ते फक्त बघत राहा. काय अजून गाजराचा हलवा.